नाशिक शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी। हॉटेल सुरुची ग्रँडचे भव्य उद्घाटन 2 मार्च 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडले। हॉटेलचे संचालक प्रेमा राय आणि रोहन राय यांनी या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले। कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायण पूजेने झाली, जिथे अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती। पूजेनंतर हॉटेलचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला। नाशिककरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन हॉटेलसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। हॉटेल सुरुची गेल्या 50 वर्षांपासून नाशिककरांच्या सेवेत कार्यरत आहे। उत्तम चव, उत्कृष्ट सेवा आणि ग्राहक संतुष्टी हेच सुरुची हॉटेलच्या यशाचे गमक आहे। सुरुची ग्रँड ही सुरुची हॉटेलची 3री शाखा असून अजून अधिक भव्य आणि अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आहे। हॉटेल सुरुची ग्रँड लोकमान्य हॉस्पिटल समोर बळी मंदिराजवळ धात्रक फाटा, मुंबई आग्रा रोड, नाशिक येथे सुरू झाले। शहरातील नागरिकांसाठी उत्तम भोजन आणि दर्जेदार सेवेसाठी हे ठिकाण नक्कीच खास ठरेल। हॉटेल सुरुची ग्रँड मध्ये केवळ उत्तम जेवणच नव्हे तर भव्य बँक्वेट हॉल आणि राहण्यासाठी उत्तम सोय उपलब्ध आहे। त्यामुळे मोठ्या समारंभासाठी आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी हे हॉटेल एक आदर्श ठिकाण ठरेल। या विशेष प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे आयोजकांनी मनपूर्वक आभार मानले। शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी हॉटेल सुरुची ग्रँडला उत्तम यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या। नाशिककरांसाठी आता उत्तम चव, भव्य सुविधा आणि उत्कृष्ट सेवा एकाच ठिकाणी हॉटेल सुरुची ग्रँड मध्ये उपलब्ध आहे। मी रोहन राय आपल्या सेवेसाठी हॉटेल सुरुची ग्रँड हा एक नवीन हॉटेल चालू करतोय नाशिकमध्ये। आम्ही नाशिकमध्ये मागच्या 50-55 वर्षापासून तुमची सेवा करतोय हॉटेल सुरुची नावाने। आता तुमचं तेच प्रतिसाद आम्हाला हॉटेल सुरुची ग्रँड या हॉटेलसाठी हवा आहे। तुमची शुभेच्छा आम्हाला प्राप्त। आणि शाखा किती ॲड्रेस मुंबई आग्रा हायवेला बळी मंदिरच्या जवळ लोकमान्य हॉस्पिटलच्या शेजारी आमची शाखा उघडलेली आहे। आम्हाला प्रोत्साहन द्यावं। नमस्कार, मी स्वप्नील कुटे। माझ्या मित्रांचं हे हॉटेल सुरुची ग्रँड, त्यांना मी या 3ऱ्या त्यांच्या हॉटेलबद्दल खूप खूप शुभेच्छा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। कारण आवर्जून भेट द्यावी आणि इथला आस्वाद घ्यावा जेवणाचा व बँक्वेट हॉल सुंदर बांधलेले आहे, त्याचाही येऊन एकदा प्रशस्त पार्किंगसुद्धा आहे, याची पण नोंद घ्यावी। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक।